नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, काल 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पाकडे देशातील लाखो महिलांचं, शेतकऱ्यांचं, सामान्य नागरिकांचं लक्ष लागलेलं होतं की नेमकं आता यांच्यासाठी काय नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत आणि विशेषतः शेतकऱ्यांचं या योजनेकडे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं होतं, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे होते। कर्जमाफी, पीक विमा, शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ आणि वेगवेगळे सरकारी योजना, त्यांच्यामध्ये फेरबदल कसे होतील, त्यांना कशा प्रकारे फायदा होतील, या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं होतं। परंतु मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ठोस असे पावलं उचललेली दिसत नाहीत। नेमकं शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे? थोडेफार निर्णय घेण्यात आलेले आहेत, परंतु ते निर्णय कोणकोणते आहेत, त्यांचा फायदा शेतकऱ्यांना खरोखरच होणार आहे का? कोणत्या जुन्या योजना पुन्हा याच्यामध्ये सबमिट करण्यात आलेल्या आहेत? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। अर्ध्यावरती तुम्ही व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला एका महत्त्वपूर्ण माहितीपासून वंचित ठेवू शकते आणि या अर्थसंकल्पामध्ये ज्या नवीन नियम, नवीन अटी आणि नवीन योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्यापासून देखील तुम्हाला वंचित ठेवू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, नागरिकांसाठी आणि महिलांसाठी घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या राजकीय उपद्रव्यमूल्य संपवण्यात यश आल्याने सत्ताधाऱ्यांच्या लेखी शेती हा विषय आता तोंडी लावण्यापुरता देखील उरलेला नाही। याचा प्रत्यय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पातून येतो। वास्तविक देशाची जवळपास निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी अवलंबून असलेल्या शेती क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्याशिवाय आणि ग्रामीण क्रयशक्ती वाढवल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था रुळावर येणार नाही, हे वारंवार सिद्ध झालेले असताना यंदाच्या अर्थसंकल्पात याचे सुतराम भान दिसत नाही। मित्रांनो, वातावरणातील बदल, कडधान्य आणि तेलबिया आत्मनिर्भरता, असंतुलित खत वापरांमुळे गंभीर झालेल्या जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न, जीएम पिकांबाबतचा धोरण लकवा, बाजार सुधारणा, अमेरिकेसोबतचे व्यापार युद्ध, ज्या ज्वलंत प्रश्नांमुळे शेती क्षेत्र होरपळून निघत असताना अर्थमंत्र्यांनी त्यांना स्पर्श देखील केलेला नाही। वाळूत तोंड खुपसून बसलेल्या शहामृगाप्रमाणे त्यांचे वर्तन आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे। आर्थिक पाहणी अहवालात अनेक कारणांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आणल्याचे स्पष्ट केले होते। देशाचा एकूणच आर्थिक विकासदर आणि रोजगार निर्मितीत शेतीचे मोठे योगदान राहिले आहे। त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर देखील अर्थसंकल्पाचा भर असेल अशी अपेक्षा होती, मात्र त्याबाबत घोर निराशा झाली आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासादायक असे फारसे काही नाही। त्या योजना नियमित तरतुदीत थोडीफार वाढ करून मांडल्या आहेत। यामुळे देखील केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी फारसे ठोस काही नसायचेच, परंतु किमान आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतो आहोत असा वाव आणून गाजावाजा तरी केला जात होता। या अर्थसंकल्पात मात्र सरकारला आता त्याचीही गरज उरलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे। एकूण 3 कर्तव्यावर आधारित या अर्थसंकल्पात शेतीला शेवटच्या 3ऱ्या कर्तव्यात थोडीफार जागा मिळाली आहे। खरे तर राज्याच्या निवडणुका आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प याचा 2014 पर्यंत फारसा संबंध नसायचा, मात्र 2014 पासून मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प देखील राज्याच्या निवडणुकांवर डोळा ठेवून मांडण्याचा नवा पायंडा पाडला आहे। यंदाच्या वर्षात तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये निवडणुका असल्याने शेतीसाठीच्या तरतुदींचा सर्व भर एकतर किनारपट्टीतील काही दुसरे म्हणजेच पूर्वोत्तर डोंगरी राज्यांवर राहिला आहे। निवडणुका नसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे, तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की नाही हा सरकारचा दृष्टिकोन अघोरी म्हणावा लागेल। नारळ, काजू, कोको, बदाम, चंदन अशा किनारपट्टी डोंगरी भागात येणाऱ्या उच्च मूल्य पिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी तरतूद करताना अन्न सुरक्षेचा मुख्य आधार असलेल्या अर्थात तृणधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला पूर्णपणे विसर पडलेला असतो। गंमत म्हणजे गाजावाजा केलेल्या उच्च मूल्य पिकांसाठी पूर्ण देशासाठी केवळ 350 कोटींची तुटपुंजी तरतूद केलेली असल्याने त्यातून ठोस काही साध्य होणार नाही। मागील काही वर्षापासून आर्थिक महासत्तेचे स्वप्न केंद्र सरकार पाहत आहे। आत्मनिर्भरता आर्थिक महासत्तेचा पाया मानला जातो। अशा वेळी आपण सुमारे 65% खाद्यतेल तर 30 ते 35% डाळी आयात करतो। यावर मोठे परकीय चलन खर्च होते। गेल्या अर्थसंकल्पात कडधान्य मिशन आणि त्याआधीच्या अर्थसंकल्पात तेलबिया मिशनची घोषणा केलेली होती। यंदा मात्र त्यांचे
नामोनिशाण नाही. शेतीच्या एकूण विकास दरात पशुधन, मत्स्यव्यवसाय आणि फळबागी यांचा वाटा अधिक आहे. या अर्थसंकल्पात देखील याचा क्षेत्राला थोडाफार वाव मिळाला आहे. खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय, दवाखाने, रोगनिदान प्रयोगशाळा, ब्रीडिंग सेंटर्स यांच्या उभारणीसाठीच्या भांडवली गुंतवणुकीवर अनुदान योजनेसह फळे, मासे यांची मूल्य साखळी तसेच निर्यात वाढीसाठी दिलेल्या चालनेचे स्वागत आहे. परंतु प्राधान्य शेती क्षेत्राकडील दुर्लक्षाची भरपाई त्यातून होणार नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. जलद आणि योग्य निर्णयासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक आणि त्यातून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी भारत विस्तार हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनाचा उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना केवळ ICRचा पीक सल्ला मिळणार असल्याने हा केवळ शाब्दिक बुडबुडा वाटतो. शेती क्षेत्राला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांची व्यापक चर्चा करून त्या सोडवण्यासाठी धोरणात्मक दिशादर्शन अर्थसंकल्पातून होणे अपेक्षित होते. त्यासाठी संरचनात्मक सुधारणांचा कार्यक्रम कसा राबवला जाणार याची सुस्पष्टता मांडणी अर्थमंत्र्यांनी करणे गरजेचे होते. परंतु अर्थसंकल्पात या प्रश्नांना भिडण्याचेच टाळण्यात आले. केंद्र सरकारच्या लेखी शेती हळूहळू बेदखल होत आहे याचीही नांदी म्हणावी लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष अशा योजना आयोजित केलेल्या आहेत, नियोजित केलेल्या देखील नाही आहेत. तेच जुन्या योजना पुन्हा सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय थोडीफार वाढ केली असेल तर केली, नाहीतर ते पण काही वाढ केलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडणार असा आता प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि सर्वांची अपेक्षा होती की अर्थसंकल्पामध्ये काहीतरी नवीन शेतकऱ्यांसाठी केले जाईल. असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. मित्रांनो, तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.